तर आपलं सर्वांचं एक परसेप्शन होतं, आपल्या सर्वांना वाटत होतं की डेव्हिड मिलर कधी मॅच जिंकू शकत नाही, परंतु त्यानं आपल्या सर्वांना खोटं ठरवले. ज्या प्रकारे आज त्यानं मॅच जिंकवलेला आहे. एका ओव्हरमध्ये हवे होते 15 रन, बॉलर होता रेमेरो शेफर्ड. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल घेतले, तिसऱ्या बॉलमध्ये गगनचुंबी छक्का मारून मॅचमध्ये एक रोमांचक मोड त्याने आणला. चौथ्या बॉलवर उत्तुंग असा गगनभेदी छक्का मारून त्याने मॅचचा पूर्ण रोख दिल्लीच्या दिशेने ओढून आणला. चौथ्या बॉलवर मारलेला उत्तुंग आणि आकर्षक सिक्स बघून आरसीबीचे पूर्ण फॅन हताश आणि निराश झालेले दिसत होते. आणि आता उरले होते फक्त 2 बॉल्स आणि जिंकण्यासाठी हवा होता 1 रन. आणि 5व्या बॉलवर डीप मिड विकेटच्या दिशेने चौका मारून त्याने पूर्ण मॅच डीसीच्या दिशेने ओढून आणला आणि आकर्षक असा विजय डीसीने येथे प्राप्त केलेला आहे. आरसीबीने आज एक चूक केलेली आहे. रेमेरो शेफर्डच्या जागेवर त्यांनी सुयश शर्माला जर बॉलिंग दिली असती तर नक्कीच आज आरसीबी जिंकली असती. सुयश शर्माने ज्या प्रकारे मागच्या मॅचेसमध्ये प्रदर्शन केलंय, प्रत्येक मॅचमध्ये त्याने विकेट्स पिक केलेले आहेत. ऑन द बेसिस ऑफ दॅट रेकॉर्ड नक्कीच त्याने 16वर मॅच जिंकवल्या असत्या. ज्या प्रकारे त्याचा फॉर्म आहे आता सध्या पीकवर आहे त्याच्या फॉर्मच्या. तिथे थोडी स्ट्रॅटर्जीची आणि एक्झिक्युशनचं आपल्याला कमी दिसलेली आहे आरसीबीकडनं.